नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज आपण प्रमुख नेमणुका या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर बघा, हा लेक्चर एकूणातला 12वा लेक्चर आपला या ठिकाणचा आहे. आपण 12वा लेक्चर बघतोय. ओके, बघा, लक्षात घ्या. आतापर्यंत आपण पुरस्कार असतील किंवा प्रादेशिक घडामोडी असतील, राष्ट्रीय घडामोडी असतील, राजकीय घडामोडी असतील, कृषी आणि पर्यावरण रिलेटेड घडामोडी असतील, अशा ते केंद्रीय अर्थसंकल्प असेल आणि राज्याचा अर्थसंकल्प असेल किंवा काही महत्त्वाच्या ग्रामीण स्कीम असतील, इथपर्यंत आपण सगळ्या बघितलेल्या आहेत. आता प्रमुख नेमणुका या ठिकाणी बघूया. आता नेमणुकामध्ये जनरली प्रश्न जर बघितलं तर का रे, या पूर्वीचे प्रश्न जे होते बघा, पूर्वीचे प्रश्न कसे असायचे तर बघा, पूर्वी काय प्रश्न विचारायचे. UPSC चे अध्यक्ष असेल, महत्वाचे जे अध्यक्ष आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया असेल किंवा मग करे चीफ इलेक्शन कमिशनर असेल, यांच्यावर प्रश्न असायचे. ओके, म्हणजे ही महत्वाचे जे काही नेमणुका आहेत त्यावर प्रश्न असायचे. त्यानंतर अजून कशावर विचारायचे रे, UPSC. त्यानंतर जे काय आपली निवडणूक आयोग असेल किंवा लोकसेवा आयोग असेल किंवा अजून कशावर असतील, अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाचे अध्यक्ष असेल किंवा महिला आयोगाचे असेल, महिला आयोग, राष्ट्रीय महिला आयोगाचे वगैरे असेल, असे प्रश्न विचारायचे. आणि महत्वाच्या जे काय नेमणुका आहेत त्या नेमणुकामध्ये ह्या गोष्टी येतात. ओके, पण आता असं काही राहिलं नाही की आता हेच विचारतात. सध्या जर बघितलं तर मागच्या वेळेस UGC चे अध्यक्ष राज्यसेवा ला विचारलेला आहे. त्यानंतर कशावर विचारलं रे, तर त्याच्यानंतर प्रश्न विचारलेला आहे जर आपण बघितलं तर वर्ल्ड ग्रुपचे अध्यक्ष देखील विचारलेला आहे. आपण इथं पूर्वी काय बघायचो की इथं जे काय आहे महत्वाच्या जे काय IMF असेल किंवा मग करे वर्ल्ड बँक असेल किंवा मग करे WTO असेल, याच्या प्रमुखापदी जर कोणी भारतीय नेमणूक झाले किंवा इतर झाले त्याच्यावर विचारायचे. किंवा एखाद्या देशाचा अध्यक्ष जर भारतीय वंशाचा झाला असेल किंवा काय असेल तर नेमणूक, महत्वाची नेमणूक असेल, भारताच्या रिलेटेड काय असेल तर त्यावर विचारलं जायचं. पण आता इथं UGC चे अध्यक्ष मागच्या वेळेस विचारलंय. कोण UGC चे? जे JNU चे भूतपूर्व कुलगुरू ममिता दाला जगदीश कुमार यांची नेमणूक झाली, त्यावर राज्यसेवा पूर्व 2022 ला प्रश्न विचारलेला आहे. वर्ल्ड ग्रुपच्या अध्यक्षावर विचारलाय, अजय पाल सिंग बंगा यांच्यावर. त्यानंतर जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोण, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अध्यक्षाचं विचारलंय. भारतीय प्राणी सर्वेक्षणच्या संचालकपदी कोण नेमणूक झाली त्यांच्यावर प्रश्न विचारलाय. त्यानंतर आशिया पॅसिफिक फोरमच्या गव्हर्नरच्या कमिटीचा सदस्य कोण नियुक्त झालाय त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर अनिता आनंद यांच्यावर प्रश्न विचारलाय, जे कॅनडाच्या ट्रान्सपोर्ट संचालकपदी मिनिस्टरपदी असेल किंवा मग संरक्षण मंत्रीपदी, यांच्यावर विचारलाय. त्यानंतर NFRA च्या अध्यक्षपदी विचारलाय, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण NFRA चा अध्यक्ष विचारलेला आहे. अशी वेगवेगळी प्रश्न सध्याची विचारली चाललेली आहेत. असं नाही की फक्त एकच विचारलं चाललेलं आहे की बाबा एकच म्हणजे करे फक्त याच्यावर विचारता असं नाही. आता याही गोष्टी बघणं गरजेचं आहे. ओके, की फक्त ही महत्वाच्या तर एक कंपल्सरी माहितीच पाहिजे मित्रांनो, याच्यावर विचारणारच आहेत. की जसं की धनंजय चंद्रचूड असतील किंवा मग आत्ताचे संजीव खन्ना जी असतील त्यांच्यावर प्रश्न विचारू शकतात किंवा मग राजीव कुमार जी असतील यांच्यावर विचारतील. UPSCच्या प्रीती सुदान जे असतील त्यांच्यावर विचारू शकतात. महिला आयोगाच्या विजया रहाटकर असतील किंवा रुपालीताई चाकणकर यांच्यावरही प्रश्न विचारलेला आहे, त्यावर विचारू शकतात. हे महत्वाचे जे काय आहेत. आणि मग इतरही काही महत्वाचे नौदल प्रमुख याच्या अगोदर विचारलेला आहे की बघ तसं काही प्रश्न याच्यावर विचारतात. मग ते महत्वाच्या नेमणुका नौदल प्रमुख असेल किंवा लष्कर प्रमुख असले महत्वाचं झाल्या. मग इतरही आपला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. मग इतर मध्ये लक्षात ठेवायचं का रे, पहिल्या कोणी झाल्या असतील का, पहिल्या असतील किंवा पहिला असेल किंवा एखाद्या पहिल्यांदाच भारताचा कोणी झाला असेल तर भारताचा कोणी असेल तर रिलेटेड करणारे प्रश्न या ठिकाणी जास्त विचारू शकतात. ओके, ही मात्र आपण लक्षात ठेवायचं. चला आपण आता बघूया एक एक. तर बघा, महाराष्ट्राच्या राज्यपालपदी CP राधाकृष्णन यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यांच्यावर काय जास्त प्रश्न विचारणार नाहीत, पण नॉर्मली माहिती पाहिजे. बघा, जुलै 2024 मध्ये CP राधाकृष्णन हे 24वे राज्यपाल म्हणून, कितवे रे, 24वे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे. ते याच्या अगोदर रमेश बैस जी होते आणि रमेश बैस यांच्या जागी कोण रे, कर्नाटकचे कुठले आहेत हे, तमिळनाडूचे जनता पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष CP राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. CP राधाकृष्णन 23-24 च्या कालावधीत झारखंडचे राज्यपाल देखील होते.
आणि ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते, तसेच कोइंबतूर मधून 2दा लोकसभेवर देखील त्यांनी निवडून आले होते. ओके. आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचे राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. म्हणजे कारण लेटेस्ट राज्यपालपदी नियुक्ती होणारे कोण कोण आहेत बघूया. हरिभाऊ बागडे राजस्थान, म्हणजे मॅच द पेअर मध्ये विचारू शकतात, म्हणजे जोड्याजोड्यामध्ये याची प्रश्न विचारू शकतात. लेटेस्ट राज्यपाल नियुक्ती कोण कोण झालेत? हरिभाऊ बागडे राजस्थान, ओमप्रकाश माथुर सिक्कीम, रमन डेका छत्तीसगड, गुलाबचंद कठारिया पंजाब चंदीगड, लक्ष्मण प्रसाद आचार्य आसाम मणिपूर, आणि संतोष कुमार गंगवार झारखंड, आणि CH विजयशंकर मेघालय, आणि विष्णुदेव वर्मा तेलंगणा, आणि पुदुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून कैलाश नाथन यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मग नेमणुकावर मॅच द पेअरवर प्रश्न येऊ शकतो, तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता सुजाता सौनिक हे काय रे? महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे. महत्वाचं आहे, विचारू शकतात. जिथे जिथे पहिल्या असतात ना ते जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. बघा, पहिल्या जे आहे 1 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदाचा पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे, सुजाता सौनिक यांनी. ओके. बघा, ते हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत. पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत. बघूया तर बघा, आता ते 1987च्या IAS अधिकारी आहेत, ते हरियाणाचे आहेत. कुठल्या? हरियाणाचे आहेत. त्यांच्या अगोदर नितीन करीर हे 47वे होते. 1947 नंतरचे ते 47वे होते. आणि या सुजाता सैनिक मात्र हे कार्य 48वे मुख्य सचिव आहेत 47 नंतर. त्यांचे पती मनोज सौनिक हे देखील राज्याचे मुख्य सचिव होते. म्हणजे एकाच घरामध्ये 2दा मुख्य सचिव होण्याचा कार्य ही काय पहिलीच वेळ आहे. एकाच कुटुंबातील दोघांना मुख्य सचिवपदी संधी मिळण्याची राज्यातली ही पहिलीच घटना आहे. आणि ह्या राज्याच्या पहिल्या महिला या मुख्य सचिव ठरलेल्या आहेत. हिरालाल समरिया भारताचे मुख्य माहिती आयुक्त. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 6 नोव्हेंबर 2023 रोजी हिरालाल समरिया, महत्वाचा आहे, भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून यांनी शपथ घेतलेली आहे. देशातील पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त आहेत. महत्वाचं आहे, हे देशातील पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त आहेत. यशवर्धन कुमार सिन्हा यांच्या निवृत्तीनंतर समरिया यांनी पदभार स्वीकारलाय. 1985च्या तेलंगणा केडरचे IAS अधिकारी आहेत हे, आणि त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव म्हणूनही काम पाहिलेलं आहे. आणि केंद्रीय माहिती आयोगाबद्दल माहिती बघा, 12 ऑक्टोबर 2005 रोजी स्थापना झालेला आहे. कायदा 2005चा आहे. रचना मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त 10 इतर माहिती आयुक्त असतात. कार्यकाल यांचा 65 वर्षापर्यंत असतो मॅक्झिमम. आणि वैधानिक संस्था ही ओके, म्हणजे कायद्याने स्थापन झाले. RTI ऍक्ट 2005 नुसार हे स्थापन झालेलं आहे. निवड समितीमध्ये कोण असतात? यांच्या अध्यक्षांनी, सदस्याच्या निवड समितीमध्ये पंतप्रधान अध्यक्ष असतात, लोकसभा विरोधी पक्षनेता असतात, आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात. यांनी शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती अध्यक्ष आणि सदस्याची नेमणूक करतात. बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी इंद्रामणी पांडे यांची नेमणूक झाली आहे. बिमस्टेक या संघटनेच्या सरचिटणीसपदी नियुक्ती ऑक्टोबर 23 मध्ये झाली. सरचिटणीसपदी प्रथमच भारतीय व्यक्तीची नियुक्ती झाली. प्रथमच असं म्हणलं ते लक्षात ठेवायचं रे. प्रथमच भारतीय व्यक्तीची बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. कुणाची? इंद्रामणी पांडे यांची. इंद्रामणी पांडे ह्या 5 सप्टेंबर 2020 पासून जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचा स्थायी प्रतिनिधी आहेत. 1990 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत त्यांनी रुजू झाल्या होत्या, म्हणजे IFS होत्या. ओके, IFS अधिकारी. बघा, ह्या बिमस्टेकची स्थापना 1997 ला झालेली आहे. त्यामध्ये 7 सदस्य आहेत. कोणते? थायलंड, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, भूतान, बांगलादेश आणि भारत. जगात 21 पांडे, काही महत्वाचं नाही. ठीक आहे. रवनीत कौर हे कोण आहेत रे? बघा, केंद्रीय सरकारच्या वतीनं 15 मे 2023 रोजी भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. आणि हे महत्वाचं बघा, त्या स्पर्धा आयोगाच्या पहिल्या पूर्णकालीन महिला अध्यक्ष ठरल्यात. पहिल्या वगैरे ठरल्या असतील ते महत्वाचं आहे. भारतीय स्पर्धा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? रवनीत कौर. रवनीत कौर या भारतीय प्रशासकीय सेवेतील 1988च्या तुकडीतील पंजाब केडरचे अधिकारी आहेत. माधवी पुरी बूच यांच्यानंतर, म्हणजे माधवी पुरी बूच होत्या याच्या अगोदर, आता आर्थिक नियामक भूमिकेत काम करणाऱ्या दुसऱ्या महिला आहेत. ओके, आता बघा माधवी पुरी बूच कोण आहेत रे आता सध्या? आता मला वाटते सेबीच्या अध्यक्षपदी, बघा अध्यक्षपदी माधवी बूच यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, त्यांनी ते पहिलेच असतील सेबीच्या. ओके, माधवी पुरी बूच हे काय तरी सेबीच्या अध्यक्षपदी झालेले आहेत. पण लक्षात ठेवा, रवनीत कौर ह्या भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या आहेत आणि त्या पहिल्या पूर्णकालीन महिला अध्यक्ष आहेत. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा.
त्यानंतर आता जय वर्मा सिन्हा काहीतरी केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2023 रोजी रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोण जया वर्मा सिन्हा हे रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ आणि अध्यक्षपदी सिन्हा यांची नियुक्ती झालेली आहे. सीईओ आणि अध्यक्षपदी नियुक्ती झाली. आता हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कारण यांच्यावर प्रश्न विचारण्यासारखं का जास्त आहे, कारण 118 वर्षाच्या इतिहासात रेल्वे बोर्डाच्या प्रमुखपदी भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. कोण रे? जया वर्मा सिन्हा. ओके, जया वर्मा सिन्हा यांच्यावर प्रश्न विचारण्यासारखं का आहे, कारण जया वर्मा सिन्हा ह्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. पहिल्या महिला ठरल्या आहेत. कुठल्या रे? 118 वर्षाच्या इतिहासामध्ये. रेल्वे बोर्डाची स्थापना जनरली 1905 ला झालेली आहे. आपण रॉबर्टसन समिती बघितलेली आहे. महाराष्ट्राच्या 1957 मध्ये 1857 चा कालावधी होता. 1853 ला पहिली रेल्वे धावलेली आहे. ओके, कुठं? ठाणे, बोरिवली वगैरे ठिकाण. 1853 ला डलहौसीच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा धावलेली होती, ते माहिती पाहिजे. त्या रेल्वेला 3 इंजिन होते. सिंध, साहेब आणि सुलतान, आणि जवळजवळ 400 निमंत्रक लोक होते. 14 डब्बे होते त्या रेल्वेला, पहिल्या रेल्वेला. मग त्या गोष्टी माहिती पाहिजे, किती वाजता धावली वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलं. ते ऑब्जेक्टिव्ह दृष्टिकोनातून ही माहिती असणं गरजेचं आहे. ओके, अनिल कुमार लाहोटी यांची जागा त्यांनी घेतली. कुणी रे? जया वर्मा सिन्हा. मग जया वर्मा सिन्हा यांच्यावर प्रश्न विचारण्यासारखं जास्त का आहे, कारण ते रेल्वे बोर्डाच्या प्रमुखपदी होणाऱ्या 118 वर्षामधल्या पहिल्या महिला आहेत. आणि 1901 च्या थॉमस रॉबर्टसन समितीच्या शिफारशीनुसार 1905 मध्ये रेल्वे बोर्ड अंमलात आलं, म्हणजे रेल्वे बोर्ड स्थापन झालं होतं. ओके, आणि रॉबर्टसन हा रेल्वे मधला तज्ञ होता. त्यावेळेस त्यांना इंग्लंडमधून भारतामध्ये बोलवण्यात आलं होतं. कधी? 1901 मध्ये. विजयालक्ष्मी विश्वनाथन रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सदस्य झाल्या होत्या. बघा, पहिल्या महिला सदस्य जर विचारलं तर कोण रे? विजयालक्ष्मी विश्वनाथन. आणि पहिल्या महिला अध्यक्ष म्हणलात तर जया वर्मा सिन्हा ह्या झालेल्या आहेत. म्हणून यांच्यावर प्रश्न विचारण्यासारखं जास्त आहे. आणि रेल्वे जे काय रेल्वेबद्दल बघलात तर रेल्वेचं जे अर्थसंकल्प आहे मित्रांनो, रेल्वे बजेट म्हणा, रेल्वे अर्थसंकल्प 1924 पासून, म्हणजे कुठल्या 1921च्या ॲक्वर्थ समितीनुसार 1924 पासून रेल्वे अर्थसंकल्प वेगळं मांडायला सुरुवात झाली होती. आणि 1900 लक्षात ठेवा, रेल्वे अर्थसंकल्प 2017 पासून मात्र साधारण अर्थसंकल्पामध्ये रेल्वे अर्थसंकल्प मर्ज करण्यात आलेला आहे. ॲक्वर्थ समिती रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडण्यासाठी होती. समीर शहा ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. शिफारस ब्रिटन सरकारकडून करण्यात आली. ते मूळचे छत्रपती संभाजीनगरचे आहेत. त्यांनी दूरचित्रवादी निर्मिती आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील 40 वर्षाचा अनुभव आहे त्यांना. शहा यांना 2019 मध्ये कमांडर ऑफ दी मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सन्मानानं गौरवण्यात आलेला आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या हस्ते त्यांना मिळालं. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. कुणाची निवड झाली विचारू शकतात. समीर शहा यांची निवड झालेली आहे. प्रकाश श्रीवास्तव राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी, ग्रीन ट्रिब्युनल पदी यांच्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल पदी न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांची नियुक्ती झाली आहे. कुणाची नियुक्ती झाली विचारू शकतात. कधी झाली? 23 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. आणि ते याच्यापूर्वी कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. याच्यावर विचारू शकतात. यांच्यावर जनरली कोण नियुक्त झाले विचारतील किंवा इतिहास विचारतात. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण स्थापना 18 ऑक्टोबर 2010 रोजी झालेली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा 2010चा आहे. मुख्य पीठ दिल्लीला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश याचा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा अध्यक्ष म्हणून कार्य करत असतो. याचा प्राथमिक उद्देश काय? पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाशी संबंधित प्रकरणं हाताळणं याचा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचं कार्य आहे. आरती होला मैनी या कशाच्या? संयुक्त राष्ट्राच्या बाह्य अंतराळ व्यवहार कार्यालयाच्या संचालकपदी नियुक्ती झालेली आहे. कुठं? व्हिएना येथील संचालकपदी नियुक्ती झालेली आहेत. आणि हे महत्वाचं काय रे? कारण ते बघा, लक्षात ठेवा, युनायटेड किंगडमच्या नागरिक असलेल्या आरती यांनी इटलीच्या सिमोनेटा डी पिंगमो यांची जागा घेतली. म्हणजे कोणाची जागा घेतली विचारू शकतात. पण आरती होला मौनी या भारतीय वंशाचा आहे. त्यामुळं उपग्रह उद्योग तज्ञ आरती होला या संयुक्त राष्ट्राच्या बाह्य अंतराळ व्यवहार कार्यालयाच्या संचालकपदी नियुक्ती झालेल्या आहेत. त्यावर प्रश्न विचारू शकतात. ओके, प्रवीण सूद सीबीआयचे नवीन संचालक. सीबीआय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्च अधिकार निवड समितीने कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद तुम्हाला काय विचारतील? सीबीआयचे नवीन संचालक सध्या कोण आहेत? मग प्रवीण सूद असं जनरल यूजीसीचे विचारलेत. नंतर NFRCचे विचारलेले आहेत. म्हणून याच्यावर विचारू शकतात. 2 वर्षाच्या कालावधीसाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सुबोध कुमार जयस्वाल यांची जागा त्यांनी घेतली.
उच्चाधिकार नियुक्त कोण होतं बघा? पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष, सदस्य सरन्यायाधीश DY चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता अधीर रंजन चौधरी होते. रवी सिन्हा रॉच्या प्रमुखपदी. रॉ देशाची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अनालिसिस विंगच्या प्रमुखपदी वरिष्ठ IPS अधिकारी रवी सिन्हा यांची नियुक्ती झालेली आहे जून 2023 मध्ये. रवी सिन्हा 1988च्या तुकडीचे छत्तीसगड केडरचे IPS अधिकारी आहेत. कुठले? छत्तीसगड केडरचे. पण तुम्हाला करंट अफेअर्स आहे, तुम्हाला इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे. कुठली कोणती नेमणूक झालेली आहे ते माहिती पाहिजे. जनरली कुठलीही नेमणूक सध्या विचारली चाललेली आहे. याच्यापूर्वी महत्त्वाच्या नेमणुका ज्या आहेत ते विचारल्या जायच्या आणि असं काही नाही, खूप डीप विचारतात. ज्या व्यक्तीची नेमणूक आहे, समजा सकारे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असेल किंवा मग खरे चीफ इलेक्शन कमिशनर असतील, यांच्यावर डीप विचारतात. बाकीच्यांवर किमान नेमणुका कुणाची नेमणूक झालेली आहे, त्या पदावर कोण आहे याच्यावर तर प्रश्न जनरली विचारू शकतात. बघा, सेलेस्टे साउलो यांची कशापदी झाली? खरे यांची कशावर नेमणूक झाली? जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव म्हणून नेमणूक झालेली आहे. कुणाची? अर्जेंटिनाच्या सेलेस्टे साउलो यांची. ओके, 2014 पासून अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय हवामान संघटनेच्या संचालक म्हणून त्यांनी काम केले. पण आता त्या खरे जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव म्हणून नेमणूक झालेली आहे. सध्या त्या खरे WMOच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष होत्या. आता मात्र ते काय झाल्यात रे? पहिल्या महिला महासचिव म्हणून नियुक्त झालेल्या आहेत. स्वीकारले देखील पदभार. ठीक आहे. अजय बंगा यांच्यावर विचारलं रे. अजय बंगा जागतिक बँकेच्या ग्रुपपदी कोण झाले निवड, यांच्यावर प्रश्न पण विचारला होता. ठीक आहे. भारतीय वंशाच्या व्यावसायिक अजय बंगा यांची 2 जून 2023 रोजी जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदभार स्वीकारला. त्यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष होणारे ते पहिले भारतीय अमेरिकन नागरिक ठरले आहेत. बंगा यांनी डेव्हिड मालापास यांची जागा घेतली. अजय बंगा यांचा जन्म पुण्यात झालेला असून त्यांनी 2007 मध्ये अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. 2009 मध्ये मास्टरकार्ड या जागतिक संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. 2016 त्यांना पद्मश्री मिळालाय. लक्षात ठेवा बरं का. अजय बंगा यांच्यावर अजूनही प्रश्न विचारू शकतात. वर्ल्ड बँकेचे ते अध्यक्ष झालेले आहेत. त्यांच्यावर प्रश्न कशाला विचारला होता रे अजय बंगा यांच्यावर? तर कशावर बघा, संयुक्त गट सेवा मुख्य परिषद 2023 ला विचारलाय. वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष याच्या पदावर 3 मे 2023 रोजी खालील कोणाची निवड करण्यात आली असं विचारलं होतं. ओके, तर 3 मे रोजी निवड झाली, पण त्यांनी पदभार 2 जून 2023 रोजी स्वीकारला होता. गिरीश चंद्र मुर्म हे WHO चे बाह्य लेखा परीक्षक म्हणून निवड झालेले आहेत. गिरीश चंद्र मुर्म हे काय होते पहिले? कॅग होते. 2024 ते 27 या 4 वर्षाच्या कालावधीसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे बाह्य लेखा परीक्षक म्हणून निवड झाली. बघा, हे खूप महत्वाचं पद आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या बाह्य लेखा परीक्षकपदी निवड होणं खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी याच्यापूर्वी खरे भारताचे कॅग म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. 2019 पासून ते या पदावर कार्यरत आहेत. ओके, कुठल्या रे? कॅगपदी. असो, त्यांनी अन्य काही संस्थांमध्ये बाह्य लेखा परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. कोण रे? ते अन्य काही म्हणजे कोणकोणत्या? बघा, गिरीश चंद्र मुर्मू. बाकी कोणकोणत्या? बघा, अन्न व कृषी संघटना, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना 24 ते 27, नंतर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी आणि जागतिक आरोग्य संघटना, एवढ्या सगळ्या संघटनेवर ते बाह्य लेखा परीक्षक म्हणून काम करत आहेत. जागतिक बँक स्थापना डिसेंबर 44. ब्रेटन वूड कॉन्फरन्स मुख्यालय वॉशिंग्टन DC. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशाच्या सरकारांना भांडवली प्रकल्प काय करते? पाठपुरावा करणं. असं. ठीक आहे. एस चोकलिंगम भारतीय निवडणूक आयोगाद्वारे 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त राज्याचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे म्हणला तर खरे UPS मदान जे आहेत, म्हणजे यांचा काही संबंध नाही. मग खरे भारतीय निवडणूक आयोगाद्वारे महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नेमणूक करण्यात आली? एस चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी श्रीकांत S देशपांडे यांच्या जागी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. 96च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी आहेत आणि यापूर्वी पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासक अकादमीचे म्हणजे जी आपली यशदा आहे त्याचे महासंचालक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. रणजित कुमार अग्रवाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया ICAI चे 72वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. लक्षात ठेवा, ICAI ही जगातील सर्वात मोठी लेखा संस्था आहे. ही संस्था भारतातील चार्टर्ड अकाउंट्सची व्यवसायाचं नियमन करते, म्हणजे CA चं. नवाफ सलाम आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे 3 वर्षाच्या कालावधीसाठी. कुणाची झाली विचारू शकतात.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती झाली? नवाब सलाम यांची. कार्यकाळ 3 वर्ष आहे. ते लेबनॉनमधील न्यायाधीश आहेत. ही संयुक्त राष्ट्राची प्रमुख न्यायिक संस्था आहे. शेख हसीना, आता शेख हसीना यांची नियुक्ती झाली होती बांगलादेशच्या प्रमुखपदी, मात्र ते नंतर त्यांना काय केले? पलायन करावं लागलं. भारतात त्यांना थोडा काळ राहिले ते, बरोबर. जानेवारी 24 मध्ये बांगलादेशच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती 5व्यांदा शपथ घेतली होती त्यांनी. शेख हसीना या बांगलादेशच्या 12व्या पंतप्रधान ठरल्या होत्या म्हणा. ओके. अवामी लीग पक्ष त्यांचा. बांगलादेशच्या संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या ते कन्या आहेत. 2009 पासून त्या बांगलादेशात सत्तेवर होत्या आणि बांगलादेशातील आयर्न लेडी म्हणून त्यांची ओळख आहे. मग शेख हसीना यांच्यावर विचारू शकतात प्रश्न. ओके. शेख हसीनावर. शेख हसीना मात्र काय उद्रेक झाला बांगलादेशमध्ये, बरोबर ना. त्याच्यावरून त्यांनी बांगलादेशचा काय आहे उद्रेक लक्षात ठेवा. ते बघा थोडंसं, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलाय. ओके. विवेक फळनासकर यांची जागा त्यांनी घेतली, विवेक. आणि IPS अधिकारी आहेत 1988च्या बॅचच्या रश्मी शुक्लाजी. न्याय संजीव खन्नाजी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याद्वारे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. नालसाच्या कार्यकारी अध्यक्षपदावर सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची ही प्रथा आहे. 1987च्या विधी सेवा प्राधिकरण कायद्यानुसार सरन्यायाधीश हे नालसाचे मुख्य संरक्षक आहेत. आता हे कार्य सरन्यायाधीश आहेत सध्या संजीव खन्नाजी. न्यायमूर्ती संजीव खन्ना 51वे सरन्यायाधीश 51वे सरन्यायाधीश आहेत. कितवे रे? 51. भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून 11 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. महत्वाचं आहे 51वे. 50वे जास्त प्रश्न विचारतील, कारण हे आता नोव्हेंबरमध्ये नियुक्ती झालेली आहे. माझ्या मते गट क ला याच्यावर प्रश्न विचारण्यासारखा आहे यांच्यावर, पण गट ब ला जनरली कशावर प्रश्न विचारतील? गट ब ला चंद्रचूड यांच्यावरच विचारू शकतात जर सरन्यायाधीशावर विचारलं तर. यापूर्वी ते दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश होते 2005 ला. दिल्ली उच्च न्यायालयाचे पूर्णवेळ न्यायाधीशही झाले 6 ला आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. सध्या ते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्षही आहेत. सरन्यायाधीश 50वे धनंजय चंद्रचूडजी होते आणि 51वे आता संजीव खन्नाजी आहेत. आता देशाचे 50वे हे आपल्याला जास्त महत्वाचे आहेत, त्यांच्यावर प्रश्न विचारण्यासारखा आहे. ओके. देशाचे 50वे सरन्यायाधीश DY चंद्रचूडजी 9 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी पदभार स्वीकारलाय. त्यांच्यावर प्रश्न विचारण्यासारखं जास्त आहे. ओके. शपथ 9 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीच दिलेली आहे. पूर्ण नाव धनंजय यशवंत चंद्रचूड आहे. यशवंत चंद्रचूड हे देखील भारताचे सरन्यायाधीश राहिलेले आहेत. पिता पुत्र राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयाचे वकिली त्यांनी केलेले आहे. कनेर सर पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म झालाय, बरोबर. 1998चे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पद त्यांनी स्वीकारलंय. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही त्यांनी कार्य केले 2013 ला आणि 2016 ला चंद्रचूड हे सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणूनही त्यांनी कार्य केले. धनंजय चंद्रचूड हे दिवंगत माजी सरन्यायाधीश न्यायाधीश YV चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. सर्वाधिक काळ 7 वर्ष सरन्यायाधीश असणारे YV चंद्रचूड यांचे धनंजय चंद्रचूड हे पुत्र आहेत. भारताचे सरन्यायाधीश मला तर पहिले हरिलाल कानियाजी होते 50 ते 51. 46वे रंजन गोगोई. मॅच द पेअर मध्ये विचारू शकतात कोण कधी कालावधी होता. 46वे रंजन गोगोई 2018 ते 19. 47वे शरद अरविंद बोबडेजी. 48वे NV रमन्नाजी आणि 49वे न्यायमूर्ती ललितजी आणि 50वे DY चंद्रचूडजी 22 ते 24. आतापर्यंत महाराष्ट्रातील सरन्यायाधीश म्हणला तर प्रल्हाद गजेंद्र गडकर, मोहम्मद हिदायतुल्ला, YV चंद्रचूड, शरद बोबडेजी, उदय ललितजी आणि महाराष्ट्राचे 6वे धनंजय चंद्रचूडजी होते. ओके. एकूणातले 50वे. तर सरन्यायाधीश मात्र हे चांगलं डिटेल व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो, महत्वाचं आहे. ओके. गीता बन्ना. जागतिक बँकेच्या जागतिक पर्यावरण सुविधेच्या स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयात नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. विकसनशील देशातून हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्यात, लक्षात ठेवा. पुरस्कार पद्मश्री आणि पद्मभूषण मिळाला 2023 आणि 2006 ला पद्मश्री. संजीव रंजन 1 जानेवारी 2025 पासून 3 वर्षाच्या कालावधीसाठी मॉरिशस मधील इंडियन ओशन ड्रीम असोसिएशन सचिवालयाचे महासचिव म्हणून नेमणूक करण्यात आली. संजीव रंजन यांनी सलमान अल फारसी यांची जागा घेतली. काय आहे तरी इंडियन ओशन ड्रीम असोसिएशनच्या महासचिव म्हणून त्यांची नेमणूक झाली संजीव रंजन यांची. एलिसा डी अंडा मद्रासो
मेक्सिकोच्या एलिसा डी अंडा मद्रासो यांनी 1 जून 2024 रोजी फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून कार्यकाळ सुरू केलाय. त्यांनी सिंगापूरच्या टी राजाकुमार यांची जागा घेतली. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचे अध्यक्ष. किशोर मकवाना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी. मार्च 2024 मध्ये नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारले. कुणी रे? किशोर मकवाना यांनी. महत्वाचं आहे, मकवाना यांनी भारतीय जनता पक्षाच्या गुजरात युनिटचे ते प्रवक्ते होते. तसेच ते पत्रकार व स्तंभलेखकही होते. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग बघा, विचारू शकता तुम्हाला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सध्या अध्यक्ष कोण आहेत? मकवानाजी. 19 फेब्रुवारी 2004 रोजी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना झाली. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. घटनेत तरतूद कलम 338 मध्ये आहे. 1978 मध्ये अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाची स्थापना म्हणजे एकत्र झालं होतं. 2003 पासून अनुसूचित जाती आणि जमाती आयोग 80व्या घटना दुरुस्तीनं वेगवेगळं करण्यात आलं आणि पहिले अध्यक्ष सूरज भानजी होते आणि सध्या काय मकवानाजी आहेत. पुतीन 5व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झालेत. 5व्यांदा, महत्वाचं आहे, 5व्यांदा. खरे पुतीन, व्लादिमीर पुतीन यांची विक्रमी 5व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त झालेली आहे. त्यांना एकूण मतापैकी 87.97% मतं मिळालीत. महत्वाचं आहे, किती मतं मिळाली विचारू शकतात. आणि या नवीन 6 वर्षाच्या कार्यकाळासह पुतीन हे जोसेफ स्टॅलिन यांच्या नंतरच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ सेवा देणारे रशियन नेते बनले. महत्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तसेच सोव्हिएत नंतर रशियामध्ये सर्वात जास्त काळ राज्य करणारे अध्यक्ष देखील ठरले. जे सोव्हिएत नंतर, सोव्हिएतचं कधी 1991 ला तुकडे पडलेत. 15 स्वतंत्र राष्ट्रामध्ये USSR असं कार्य पहिलं रशियाचं नाव होतं. युनायटेड स्टेट सोव्हिएत रशिया. 91 मध्ये 15 स्वतंत्र राष्ट्रामध्ये तुकडे पडलेत. पण त्यानंतर 91 नंतर रशियामध्ये सर्वात जास्त काळ राज्य करणारे अध्यक्ष कोण आहेत? तर व्लादिमीर पुतीन जी आहेत. त्यांनी 2000 ते 2004, 2000 ते 2004, 2004 ते 8, 12 ते 18 आणि 18 ते 24 या काळात रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले. बघा कोणत्या काळात केले विचारू शकतात हे पण. आणि टाइम मासिकानं व्लादिमीर पुतीन यांना 2007 मध्ये टाइमचे पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केले. कधी? टाइम पर्सन ऑफ द इयर 2007 ला. एवढ्या गोष्टी माहिती पाहिजे यांच्यावर. हे महत्वाची नेमणूक आहे बघा, आंतरराष्ट्रीय नेमणूक. ओके. नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी. नौदल प्रमुख महत्वाचं आहे बरं का हे पण. ओके, महत्वाचं आहे. महत्वाच्या नेमणुकामध्ये मी महत्वाचे शब्द महत्वाचं सांगतो. ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी 30 एप्रिल 2024 रोजी 26वे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी ऍडमिरल R हरिकुमार यांची जागा घेतली. त्रिपाठी हे सैनिक स्कूल रेवा आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत. कृष्णा स्वामीनाथन यांनी 1 मे 2024 रोजी नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारलाय. कोणी रे? कृष्णा स्वामीनाथन यांनी मात्र नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. पण एक लक्षात ठेवा हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग हवाई दल प्रमुख झाले. पण नौदल प्रमुख जर म्हणला दिनेश कुमार त्रिपाठी, तर दिनेश कुमार त्रिपाठी बद्दल जर म्हणलात तर काय यांच्याबद्दल लक्षात ठेवा. तर यांच्याबद्दल 25वे हे कितवे आहेत? 26वे आहेत. बरोबर, 26वे नौदल प्रमुख आहेत. 25वे R हरिकुमार जी होते 21 ते 24 आणि 24वे करमबीर सिंग 19 ते 21 होते. आणि ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे 30 एप्रिल 2024 रोजी 26वे नौदल प्रमुख यांची नियुक्ती झालेली आहे. आणि 1 जुलै 1985 रोजी त्यांनी भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत नियुक्ती झाली. ते कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर मधील तज्ज्ञ आहेत. त्रिपाठी यांनी भारतीय नौदलाच्या विनाश, कीर्च आणि त्रिशूल या जहाजाचे नेतृत्व त्यांनी केलेले आहे. कोणकोणत्या? विनाश, कीर्च आणि त्रिशूल या जहाजाचं नेतृत्व देखील या नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी यांनी केलेलं आहे. जगजीत पावडिया, भारतीय जगजीत पावडिया यांची आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डावर 3ऱ्यांदा पुन्हा निवड झाली. विचारू शकतात कोणाची निवड झाली वगैरे. भारताची विविध संस्थांवर निवड, कोणकोणत्या संस्थांवर भारताची निवड झाली बघा. महिलांच्या स्थितीबाबत आयोग या 25 ते 29 साठी भारताची निवड झाली. कोणकोणत्या याच्यावर निवड झाली विचारू शकतात बरं का. लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी संयुक्त राष्ट्राचं कार्यकारी मंडळ 25 ते 27 साठी निवड झाली. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे कार्यकारी मंडळ यासाठी 25 ते 27 साठी नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या बालनिधीचे कार्यकारी मंडळ यासाठी 25 ते 27 साठी निवड झाली. सगळे 25 ते 27 आहे, एक फक्त एवढं सोडला तर. नंतर संयुक्त राष्ट्राच्या बालनिधीचे कार्यकारी मंडळ, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी, जागतिक अन्न कार्यक्रमाचे कार्यकारी मंडळ, प्रकल्प सेवांसाठी संयुक्त राष्ट्र कार्यालय. विचारू शकतात भारताची कोणकोणत्या संस्थेवर 25 ते 27 कालावधीसाठी नियुक्ती झाली हे विचारू शकतात. क्रिस्टालिना जॉर्जिवा
1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणाऱ्या नवीन 5 वर्षाच्या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय महत्वाचा आहे. IMFच्या संचालकपदी नियुक्ती झाली. संचालक म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली. कुणाची? क्रिस्टलिनाची. बल्गेरियाच्या जॉर्जिवा ऑक्टोबर 2019 पासून 12व्या व्यवस्थापकीय संचालक आहेत बल्गेरियाच्या जॉर्जिवा. जागतिक बँक समूहाच्या त्या 2017 ते 19 या काळात मुख्य कार्यकारी देखील होत्या. त्यांनी 14 ते 16 पर्यंत युरोपियन कमिशनचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे आणि 1 फेब्रुवारी ते 8 एप्रिल 2019 कालावधीत त्यांनी जागतिक बँक समूहाच्या कार्यवाहक अध्यक्षा म्हणूनही काम पाहिलेलं आहे. कुणाच्या? क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी. शायनी विल्सन, भारतीय माजी खेळाडू शायनी विल्सन यांनी आशियाई ॲथलेटिक्स कमिशनच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली. विचारू शकतात. 4 वर्षासाठी झालेली आहे. नरसिंग यादव माजी क्रिकेटपटू नरसिंग यादवची एप्रिल 2024 मध्ये भारतीय कुस्ती महासंघाच्या ॲथलेटिक्स आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. नरसिंग यादवने 2010 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 74 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं. 2010 मध्ये नवी दिल्ली येथे आशियाई चॅम्पियनशिप मध्येही सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि महाराष्ट्र केसरी 11, 12, 13 असं सलग म्हणतोय 11, 12, 13 बरोबर आहे. 11, 12, 13 सलग महाराष्ट्र केसरी झालेला आहे आणि 12 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कारही मिळालेला आहे. नरसिंग यादव आता सध्या काहीतरी भारतीय कुस्ती महासंघाच्या ॲथलेटिक्स आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. मनोज पांडा, केंद्र सरकारने अर्थतज्ञ मनोज पांडा यांची 16व्या वित्त आयोगाचा पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे. आर्थ ग्लोबलचे कार्यकारी संचालक निरंजन राजाध्यक्ष यांनी आयोगात सहभागी होण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर पांडा यांची नियुक्ती करण्यात आली. म्हणजे निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी मनोज पांडा यांची नियुक्ती करण्यात आली. लक्षात ठेवा. इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स ग्रोथचे ते माजी संचालक देखील आहेत. बघा, थियो जेम्स, संयुक्त राष्ट्राची निर्वासितांची संस्था UNHCR ने 17 जून 2024 रोजी ब्रिटिश अभिनेता थियो जेम्स यांची जागतिक सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. बी श्रीवास्तव राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. विचारू शकतात राष्ट्रीय सुरक्षा दलाचे संचालक कोण आहेत? ते जनरली विचारणार नाहीत, पण ब्लॅक कॅट नावाने ओळखल्या जाणाऱ्या NSG ची स्थापना 1984 मध्ये झालेली आहे. रुचिरा कंबोज, संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी. महत्वाचा. रुचिरा कंबोज 35 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. ते 1987च्या बॅचच्या IFS अधिकारी आहेत. क्लॅडिया शेनबॉम, डाव्या विचारसरणीच्या मोरेना पक्षाच्या क्लॅडिया शेनबॉय या मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. मेक्सिकोच्या, लक्षात ठेवा. आणि अपूर्व चंद्रा, केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांची जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या 77व्या जागतिक आरोग्य संमेलनात कमिटी ए चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. कमिटी ए कडे कार्यक्रमात्मक विषयाच्या सरणीवर महत्त्वपूर्ण चर्चा सुलभ करण्याचं काम दिलेलं असते. समीर व्ही कामत, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO प्रमुख समीर व्ही कामत यांचा कार्यकाळ केंद्र सरकारनं 27/2024 रोजी 1 वर्ष वाढला. म्हणजे DRDO चे प्रमुख कोण आहेत? सध्या समीर व्ही कामत आहेत. डोनाल्ड टस्क, युरोपियन संघाचे समर्थक डोनाल्ड टस्क यांनी डिसेंबर 2023 मध्ये पोलंडच्या पंतप्रधानपदी शपथ घेतली. पोलंडच्या पंतप्रधानपदी कोण शपथ घेतलं विचारू शकतात? डोनाल्ड टस्क. देवेन पारेख, भारतीय वंशाचे जागतिक स्तरावरील भांडवलदार देवेन पारेख यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळावर नामनिर्देशित केलेला आहे. कांचन देवी, भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. कोणाची भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली विचारू शकतात. ओके, कुणाची? कांचन देवी यांची. केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत हे पद भूषवणाऱ्या कांचन पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. महत्वाचा आहे. गीता सबरवाल, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी भारताच्या गीता सबरवाल यांची इंडोनेशियामध्ये संयुक्त राष्ट्राच्या निवासी समन्वयकपदी नियुक्ती केलेली आहे. नईमा खातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून प्राध्यापक नईमा खातून यांची नियुक्ती केलेली आहे. लिंडी कॅमेरून, बघा, युनायटेड किंगडमने एप्रिल 2024 रोजी लिंडी कॅमेरून यांची भारतातील पहिल्या महिला ब्रिटिश उच्चायुक्त. महत्वाचा आहे, भारतातील पहिली महिला ब्रिटिश उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली. कोणाची रे? लिंडी यांची. हरेंद्र सिंग, माजी भारतीय हॉकीपटू आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते हरेंद्र सिंग यांची हॉकी इंडियाने राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. हरेंद्र सिंग यांची.
करीना कपूर युनिसेफ इंडियाने मे 2024 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरची नवीन राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. 2024 पासून युनिसेफ इंडियाशी निगडीत असलेली करीना प्रत्येक मुलाच्या बालपणीचा विकास, आरोग्य, शिक्षण आणि लैंगिक समानता या अधिकारांना पुढे नेण्याची कार्य संस्थेला पाठिंबा देईल. मलिका नड्डा यांची 3 वर्षासाठी, काही नॉर्मल वाचून घ्या, याच्यावर काही प्रश्न येणारच नाहीत, पण नॉर्मली कानावर तरी पडू द्या तुमच्या. ओके. ऑलिम्पिक एशियन पॅसिफिक ॲडवायझरीज कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नॉर्मल लक्षात ठेवा. ओके. सादिक खान लंडनच्या महापौरपदी सलग 3ऱ्यांदा पाकिस्तानी वंशाचे सादिक खान यांची निवड झाली. विचारू शकतात, सांगता येत नाही, पण जनरली विचारणार नाहीत. मौसमी चक्रवर्ती, भारतीय माहिती सेवेच्या वरिष्ठ अधिकारी मौसमी चक्रवर्ती यांनी 1 मे 2024 रोजी आकाशवाणी न्यूजच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारलाय. कोणी? मौसमी चक्रवर्ती यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी एसएसटीच्या अध्यक्षपदी, म्हणजे एसएसटी कार्य सोमनाथ ट्रस्टच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 5 वर्षाच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली. 74 वर्षाच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षपदासाठी 5 वर्षाच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली. कोणास तरी सोमनाथ ट्रस्टच्या. सुलतान इब्राहिम इस्कंदर, मलेशियाच्या राजघराण्यांनी जोहोर राज्याचा शासक सुलतान इब्राहिम इस्कंदर यांची देशाचा 17वा राजा म्हणून निवड झाली. कोणाच्या? मलेशियाचा. आणि अरिंदम बागची ऑक्टोबर 2023 मध्ये जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करणार. ठीक आहे, जास्त काय लक्षात नका ठेवूया. रजनीश सेठ कार्य महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी 4 ऑक्टोबर 2023 रोजी निवड करण्यात आली. ते यापूर्वी काय होते? महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक होते. 1988च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. किशोर राजे निंबाळकर यांची जागा रजनीश सेठ यांनी घेतलेली आहे. प्रतिसुदान लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी UPSCची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 1 ऑगस्ट 2024 रोजी प्रतिसुदान यांची नियुक्ती करण्यात आली. मनोज सोनी यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली. आंध्र प्रदेश केडरच्या 1983च्या बॅचचे IAS अधिकारी प्रतिसुदानजी आहेत. 2022 मध्ये UPSCच्या सदस्या म्हणून रुजू झाल्या होत्या. आता प्रतिसुदानजी UPSCच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या अगोदर मनोज सोनीजी होत्या. कमला हॅरिस जुलै 2024 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडीसाठी उमेदवारी जाहीर केली होती त्यांनी, आणि सध्या त्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष झालेल्या आहेत. त्या कोण? कमला हॅरिस. आणि त्या डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार आहेत. आणि आता कोण निवडून आलेले? डोनाल्ड ट्रम्प निवडून आलेले आहेत. अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. MCAच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेत. कोण रे? अजिंक्य नाईक. किती वर्षाचे आहेत? 37 वर्षाचे आहेत. शेखर कपूर भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या संचालकपदी नियुक्ती झालेली आहे IFFIच्या, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गोवा येथे 55वा आणि 56वा चित्रपट महोत्सव होणार आहे. नीता अंबानी जुलै 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची सदस्यपदी फेरनिवड झाली. कुणाची? नीता अंबानी यांची. आणि IOC मध्ये सामील होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्यात नीता अंबानी. फक्त कानावर जरी पडलं तुमच्या तरी प्रश्न सुटतात, टेन्शन नका घेऊ. दीपा मलिक बघा, आशियाई पॅराऑलिम्पिक समितीद्वारे दक्षिण आशियातील उपप्रादेशिक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत. पहिल्या म्हणलं लक्षात ठेवायचं. BVR सुब्रमण्यम कोण आहेत रे? नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. लक्षात ठेवा. दिल्मा रोसेफ, ब्राझीलच्या माजी अध्यक्षा दिल्मा रोसेफ यांची न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे, न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. ब्रिक्स बँकेची जी काय न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या एकूणात 3ऱ्या आणि पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्यात. कोणी? दिल्मा रोसेफ. शहबाज शरीफ 4 मार्च 2024 रोजी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शपथ घेतली. ते पाकिस्तानचे 24वे पंतप्रधान आहेत. कोण? शहबाज शरीफ. त्यांचा पक्ष कोणता आहे? पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज. आसिफ अली झरदारी मार्च 2024 मध्ये पाकिस्तानच्या अध्यक्षपदी निवड झाली. कुणाची? आसिफ अली झरदारी याची. आणि इथे पाकिस्तानचे 14वे अध्यक्ष ठरले आहेत. पाकिस्तानच्या पीपल्स पार्टीचे ते सहअध्यक्ष आहेत. अनिल कुमार लाहोटी कोण आहेत रे? भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या जे ट्राय त्याच्या अध्यक्षपदाचा पदभार त्यांनी स्वीकारलाय. कोणी? ट्रायचे अध्यक्ष कोण आहे विचारू शकतात. कोण आहेत? अनिल कुमार लाहोटीची. आणि दलजीत सिंग चौधरी सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक आहेत.
डॉक्टर नितीन करीर आता सध्या कोण आहेत, सुजाता सौनिक आहेत. त्यांच्या अगोदर कोण होते, राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर जी होते 47. ओके. आणि नरेंद्र कुमार यादव फिट इंडिया मुव्हमेंटसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमणूक झाली. पहिले नागरी कर्मचारी ठरले आहेत ते. ठीक आहे. लाई चिंगदे जानेवारी 2024 मध्ये तैवानच्या अध्यक्षपदाचा निवडणुकीत विजय झालाय. पक्ष डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी. गॅब्रियल अट्टल जानेवारी 2024 मध्ये फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून नेमणूक. फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले गॅब्रियल. ओके. फ्रान्सचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरलेत, हे लक्षात ठेवा बरं का, महत्वाचं आहे. अमिताभ शहा विकसित भारत अभियान कार्यक्रमासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर आहेत. कोणी? अमिताभ शहा, माहिती असतील सगळ्यांना. युवा अनस्टॉपेबल या एनजीओचे संस्थापकही आहेत ते. हमीद करझाई संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानातील शांततेसाठी विशेष दूत म्हणून हमीद करझाई यांची नियुक्ती केली. थेरेसा मे मार्च 2024 रोजी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. 16 ते 19 दरम्यान ब्रिटनच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान होत्या. पक्ष कन्झर्वेटिव्ह पक्ष आहे. कुणाचा? थेरेसा मे. कपिल सिब्बल, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल मे 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बघा महत्वाचा आहे, सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. कुणाची? कपिल सिब्बल यांची. आणि डेव्हिड साल्वाग्निनी नासाचे पहिले मुख्य कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. कुणाचे? डेव्हिड साल्वाग्निनी. दिलीप संघानी सलग दुसऱ्यांदा जगातील सर्वात मोठी सहकारी संस्था असल्या कोणती? आपण बघितले जगातली सगळ्यात मोठी सहकारी संस्था कोणती आहे रे? तर ती इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह आहे. आणि त्याचे संचालक म्हणून कोण नियुक्त झाले विचारू शकता, तर त्याचे दिलीप संघानी हे झालेले आहेत. अब्देल फताह अल सिसी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांनी एप्रिल 2024 रोजी तिसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. नॉर्मल विचारतील इजिप्तचे कोण आहेत राष्ट्राध्यक्ष, मग कोण आहेत? मग अब्देल फताह अल सिसी. राकेश मोहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन जागतिक बँक गटाच्या आर्थिक सल्लागार समितीवर त्यांची नियुक्ती झालेली आहे. आणि बिल्किस मीर ऑगस्ट 2024 पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करणारी जम्मू काश्मीर मधील बिल्किस मीर ही भारतातील पहिली महिला ठरली. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही गरज नाही. आणि ते काय? जलक्रीडा प्रवर्तक, खेळाडू आणि भारतीय कयाकिंग आणि कॅनोईंग असोसिएशनच्या ज्युरी सदस्य देखील आहेत त्या. ठीक आहे. संतोष कुमार झा भारतीय वाहतूक सेवा अधिकारी संतोष कुमार झा यांनी एप्रिल 2024 मध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्ष, म्हणजे जी कोकण रेल्वे आहे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी आणि संचालक म्हणून पदभार कोणी स्वीकारलाय? संतोष कुमार झा. शेफली शरण प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलाय. मनीष देसाई यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या म्हणूनही काम केलेलं आहे. कोणी? शेफली शरण. कमल किशोर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातील अधिकारी कमल किशोर यांची संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी त्यांची विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. न्याय ऋतुराज अवस्थी हे काय होते रे? पहिलं 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष होते. आता त्यांची नियुक्ती काय झाली? भारताच्या लोकपालचे न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि भारताचे लोकपाल कोण आहेत सध्या? अजय खानविलकर जे आहेत. ओके. आणि पंकज कुमार आणि अजय कीर्ती यांची देखील लोकपाल सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे. सदानंद वसंत दाते हे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती झालेले आहे. लिओ वराडकर कोण आहेत? लिओ वराडकर भारतीय वंशाचे आयर्लंडचे पंतप्रधान होते. लिओ वराडकर त्यांनी राजीनामा दिलाय. वराडकर 38व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. ते आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान होते, पण त्यांनी राजीनामा दिलाय. सायमन हॅरिस यांची आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून नेमणूक झाली 37व्या वर्षी. ओके. यांच्यापेक्षाही आता यांचं सायमन हॅरिस 37व्या वर्षी झाले. अरुण गोयल सप्टेंबर 2024 मध्ये गोयल यांची क्रोएशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. नॉर्मल लक्षात ठेवा, काही गरज नाही एवढं. आनंद महिंद्रा तेलंगणातील नव्याने स्थापन झालेल्या यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षपदी आनंद महिंद्रा यांची नियुक्ती झाली. आणि मॉर्नी मार्केल दक्षिण आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मार्केल यांची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. अभिनव बिंद्रा ऑगस्ट 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ॲथलेटिक्स कमिशनच्या दुसऱ्या उपाध्यक्षपदी त्याची नियुक्ती झालेली आहे. आलिया नीलम
जुलै 2024 मध्ये लाहोर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी विराजमान झालेल्या पाकिस्तानमधील पहिल्या महिला ठरल्या आहेत. महत्वाचं आहे. कोणी? आलिया नीलम, हे लक्षात ठेवा. गौतम गंभीर जुलै 2024 मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. 19 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारही गौतम गंभीर यांना मिळालेला आहे. आणि रजिंदर खन्ना जुलै 2024 मध्ये अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. नॉर्मल लक्षात ठेवायची काय एवढं महत्वाचं नाही. नेमणूक करण्यात आलेली आहे पहिल्यांदाच. ओके. अँटोनियो कोस्टा युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली. हे पद भूषवणारे हे पहिले पोर्तुगीज ठरलेले आहेत. के संजय मूर्ती यांची कॅग म्हणून नेमणूक झालेली आहे. महत्वाचं आहे बघा, हे लक्षात ठेवा. पण हे आत्ताच आहे 21 नोव्हेंबर 2024, त्यामुळे याच्यावर प्रश्न विचारले याची काही गॅरंटी नाही. भारताचे 15वे कॅग म्हणून नियुक्ती झालेली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात शपथ दिली. 1989च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. केडर हिमाचल प्रदेश आहे. आणि 14वे कोण होते? गिरीशचंद्र मुर्मू. बघितले यांच्याबद्दल माहिती आपण. ओके. विजया रहाटकर महत्वाचा बघा, यांचं महत्वाचं आहे, माहित पाहिजे. ओके. विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. पदभार 22 ऑक्टोबर 2024 रोजी स्वीकारलाय. त्या महिला आयोगाच्या 9व्या अध्यक्ष आहेत. कितव्या? 9व्या. जयंती पटनाईक पहिल्या होत्या, तर 8व्या रेखा शर्माजी होत्या. आणि रेखा शर्मा नंतर मात्र 9व्या महिला. तर महत्वाचं आहे म्हणून मी हळू घेतोय. ओके. आणि जे काही महत्वाचं नव्हते उगा ऐकायचं होतं म्हणून ते स्पीडली घेतले. जिथं गरजेचं आहे तिथं मी हळूवारच घेतो. विजया रहाटकर या अध्यक्षपद भूषवणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. महत्वाचं आहे, पहिल्या मराठी व्यक्ती ठरलेल्या आहेत. आणि काय रे? शिक्षण फिजिक्समध्ये पदवी, तर इतिहासात MA पूर्ण केले त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये. 7 ते 10 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर देखील होत्या. महत्वाचं आहे. आणि 16 ते 21 त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणूनही कार्य केले. बघा रे बाबा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष केले. आता कोण आहे ते? रुपालीताई चाकणकर आहेत. ओके. वन लाईनर बघा, राधा रतुरी यांची उत्तराखंडच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली. ठीक आहे. आपल्या पहिल्या महिला बघा, सुजाता सौनिक यांच्याबद्दल. आणि ओल्झास बेक्टेनो यांची कझाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली. ठीक आहे. जय शहा महत्वाचा आहे बघा, जय शहा हा सलग 3ऱ्यांदा झालाय आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या अध्यक्षपदी गवई यांची नियुक्ती करण्यात आली. विजय फुलारी यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड करण्यात आलेली आहे. मायकेल पात्रा यांची जानेवारी 2024 मध्ये RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली. मायकेल पात्रा लक्षात ठेवा. IAS प्रदीप कुमार त्रिपाठी यांची लोकपालचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नवनीत कुमार सहगल यांची प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग सद्दू यांची केंद्रीय निवडणूक आयुक्तपद नियुक्ती झाली. महत्वाचं लक्षात ठेवा. आणि डॉक्टर विनल गोयल यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी राज्य अभियान संचालक म्हणून जबाबदारी दिली झाली आहे. सुरेश प्रभू यांची जागतिक कृषी मंच बोर्डावर नेमणूक करण्यात आली. आणि राजविंदर सिंग भट्टी यांनी ऑगस्ट 2024 मध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे 31वे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलाय. इंदरपाल सिंग बिंद्रा यांची भारतीय स्पर्धा आयोगाचे नवीन सचिव म्हणून का. आणि KP शर्मा ओली 3ऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधानपदी नियुक्ती झाली. कधी? जुलै 2024 मध्ये. वसंत अबाजी डहाके कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. रचेल रिव्ह यांची ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री. महत्वाचं आहे, विचारू शकतात. असून त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. प्रतिष्ठित 2024चा ऑस्कर अकादमी गोल्ड रायझिंग कार्यक्रमासाठी बेंगळुरूच्या नेत्रा गुरुराजची निवड करण्यात आली. राकेश रंजन यांची स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्टाफ सिलेक्शन कमिशन माहिती ना. खरे प्रवीण टिपसे यांची भारतीय बुद्धिबळ प्रशिक्षकपदी निवड झालेली आहे. बघू आपण आता प्रश्न बघा, प्रिव्हियस इयरची क्वेश्चन. JNUचे भूतपूर्व कुलगुरू ममिदाला जगदीश कुमार यांची कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते? बघा, UGCचे अध्यक्ष विचारले म्हणून मी तुम्हाला सांगितले. सगळे फक्त ऐका रे बाबा, सगळे जे काही मी नियुक्त्या सांगितल्या ते ऐकायचं आणि महत्वाचे जिथे म्हणले त्याला जास्त रिव्हिजन करा. पण बाकीचे कानावर तरी पडू द्या, जेणेकरून आपला एकदा दोनदा तरी ऐका व्हिडिओ. पण ते त्यावरून प्रश्न सुटतील. याच्या बाहेर तुम्हाला नियुक्त्या विचारणार नाहीत. कोण आहेत रे बाबा? कोणत्या याचे? UGCचे विचारले होते बरोबर. राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष बघा, विचारले का नाही? वेगळं किती बघा, कधी याच्यावर विचारलं होतं का आतापर्यंत? नाही. असं काही विचित्र विचारलं चाललेलं आहे. म्हणून जवळपास कार्य नियुक्त्या माहिती पाहिजे. कोणाची केलेली आहे सांगा बरं? अजय भूषण पांडे यांची. कोविड-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानांसंदर्भातील संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली? कोणाची केली होती?
जयंती घोष यांची, कोणाची? जयंती घोष यांची करण्यात आली. जयंती घोष. भारतीय वंशाच्या अनिता आनंद, आता ते ट्रान्सपोर्ट मिनिस्टर दाखवते सध्या. ओके, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर. कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री? कॅनडाच्या, कॅनडियन. भारतीय प्राणी संरक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? धृती बॅनर्जी. ओके, धृती बॅनर्जीच आहे ना, धृती बॅनर्जी यांचीच नियुक्ती करण्यात आली. मग काही विचारले बघा, भारतीय प्राणी संरक्षण. ओके, जनरली हे आपण त्याच्याकडे लक्ष पण देत नाही, अशा गोष्टी विचारलेल्या आहेत. 2023 मध्ये बघा, 23 मध्ये जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या महासंचालकपदी कोण रे बाबा? जनार्दन प्रसाद, बरोबर ना? जनार्दन प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. वर्ल्ड बँक ग्रुप, ठीक आहे, हे प्रश्न म्हणजे काय रे, जनरली प्रत्येकाला यायला पाहिजे, कारण वर्ल्ड बँक ग्रुपच्या अध्यक्षपदी नियुक्त झाली कोणाची? भारतातल्या एका व्यक्तीची, अजयपाल सिंग बंगा यांची नियुक्ती झाली, म्हणून विचारलेलं आहे. ठीक आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण रे बाबा? माधवी पुरी बुच, माधवी पुरी बुच यांची नियुक्ती झाली, म्हणून यांच्यावर विचारलंय. बरोबर. भारतातून आशिया पॅसिफिक फोरमच्या गव्हर्नर कमिटीची सदस्य म्हणून कोणाची निवड झालेली आहे? अरुणा, न्यायमूर्ती सदाशिवन, अरुणा कुमार मिश्रा, व्ही रमन्ना, कोण झाले रे सांगा बरं? कोणाच झालेले आहे? न्यायमूर्ती अरुणा कुमार मिश्रा. रुपाली चाकणकर यांची 2021 मध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, बरोबर आहे. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांची लोकायुक्तपदी 2021 मध्ये नियुक्ती करण्यात आली. आता बाकी मला काय रे योग्य कथन, रुपालीताई चाकणकर, मी यांना भेटलोय बरं का, रुपालीताई चाकणकर यांना. ओके, आणि ते बाकी काय आपलं बघा, राजकारणाचं काय देणं नाही, पण त्या एकदम पोलाईट वाटल्या मला भेटल्यानंतर. त्यांना बऱ्याच मी काय बाबा स्पर्धा परीक्षामधल्या काही काही मुलींच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही सोडवा असं सांगितलं. आता जे अध्यक्ष आहेत ते महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांनी म्हणजे गाडीतून जात असताना ते थांबून त्यांनी आपला वेळ देऊन ते बोललेले आहेत. ओके, ते म्हणजे मला तरी ते काय चांगले व्यक्तिमत्व वाटलेत. ओके, रुपालीताई चाकणकर ह्या कार्य हे दोन्ही बरोबर आहेत, दोन्ही बरोबर आहेत. मग अशा प्रकारे आपण करे मला वाटले म्हणजे काय रे त्यांचं काम खरंच चांगलं आहे, केलं त्यांनी चांगलं. म्हणजे जे काय आपली जी काय आपली कामं जी म्हणतोय आपली, त्यांना जे काय सांगितले त्यांनी मात्र निश्चित त्यांना मी हे पण सांगितलं की बाबा आपण जी काय आहे म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षांच्या मुलींसाठी जे काय त्यांच्या अडचणी आहेत, जे दुसऱ्यांना ते सांगू शकत नाही, ते तुमच्या अध्यक्षेखाली किंवा तुम्ही तिथं एखादा कार्यक्रम ठेवून आपण की हे करूया. ते म्हणले की ठीक आहे, तुमचं तुम्ही सांगा, त्यावेळेस आपण ते नक्की अरेंज करू. ओके, मुलींसाठी मला ते करावं असं वाटलं, म्हणून राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आणि त्यांच्या पुढे जी काय मुलींना निवेदन देता येतील, काय अडचणी आहेत, अनेक अडचणी असतात जे सांगू शकत नाहीत मुली, ते त्यांचे निवेदन गुपित रीतीनं ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. लक्षात. धन्यवाद मित्रांनो.